कामकाजामध्ये लक्ष घालून प्रश्न उत्तर या ठिकाणी मांडली। निश्चितच आपण आलेल्या सूचनांचा संचालक मंडळ आदर करेल आणि भावी काळामध्ये त्या पद्धतीने या ठिकाणी तरतूद करेल। नेहमीच संस्था सामाजिक भान ठेवून समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, त्या माध्यमातून या ठिकाणी शहीद जवानांना दिलेली मदत असेल, नानांच्या वाढदिवसानिमित्त फायर ब्रिगेडच्या माध्यमातून दिलेलं मशीन असेल किंवा नारेगाव परिसरात आणि शाखा ज्या ठिकाणी शाखा आहे त्या सभासदांसाठी निश्चित हिताचा निर्णय संस्था भविष्य काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही। या अगोदर सुद्धा संस्थेने अति भरीव अशी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। मीटिंग मधून दिले त्यात काय त्यासाठी काय कोणाची सभासदाची परवानगी घ्यायची संस्था करते चांगलं आहे। मला वाटतं नक्कीच संस्थेने अजूनही पुढाकार घेऊन जे नारेगावमध्ये जे सामाजिक उपक्रम होतात त्यामध्ये संस्था अजूनही मला वाटतं आता मंत्री म्हटले की एक चांदीची मूर्त सभासदांना तुम्ही देताय, भरपूर देताय, कुणी 12% 10% देताय, तुम्ही 15% देताय, शिवाय तुम्ही भेटवस्तू देताय। मला तरी वाटतं की युरोबा संस्था नारेगावात सगळ्यात जास्त सामाजिक उपक्रम राबवते आणि त्याबद्दल मी संस्थेला आभार व्यक्त करत असताना अजून एक मला अहवालात आता कळतंय का संस्था ही नफ्यात असून सुद्धा खर्चात सगळ्यात कमी का, तर नक्कीच आपला पारदर्शक कारभार आहे। मी सभासदांना विनंती करू आपण सर्वांनी संचालकांसाठी टाळ्या वाजवाव्यात असो। आणि एक दुसरा एक असा उपक्रम एकदम असा चांगला वापरलेला मला वाटतं अध्यक्षांचा नानांचा वाढदिवस होता। नानांच्या वाढदिवसाशी नारेगाव ग्रामपंचायतला एक 2.5 लाखाचं फायर ब्रिगेडचं मशीन दिलं आणि त्या मशीन मला वाटतं तेव्हापासून नक्कीच त्या 2-3 प्रकरणं ते मशीन आल्यापासून आपल्या हानी टाळल्या। तर मी संचालकांचा आभार व्यक्त करतो आणि असंच नारेगाव ग्रामस्थ ग्रामपंचायतवर असंच प्रेम राहू द्या असो। धन्यवाद। आणि नाना कर्मचाऱ्यांचा खर्च थोडा कमी वाटतोय कारण कर्मचारी जे संस्थेत आहेत त्यांचं काम उत्कृष्ट आहे। आलेल्या सभासद असेल, कर्जदार असेल, ठेवीदार असेल, जरी कर्जदार थकलेला असेल तरी पण त्याला मान सन्मानाने संस्थेत चहा दिला जातो। तर त्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवावा अशी मी अपेक्षा करतो। माऊली शेठ बरोबर ना, सर्वांनी कर्मचाऱ्यांसाठी तरी एकदा टाळ्या वाजवाव्यात। आपण केलेल्या सूचनांचा नक्कीच आदर या ठिकाणी केला जाईल। नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न होते ते आपले सर्वांचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब, उपस्थित मार्केट कमिटीचे संचालक तालुका अध्यक्ष माऊली शेठ खंडागळे, उपाध्यक्ष राजू पाटील, या ठिकाणी सर्व संचालक मंडळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि संस्थेचे संचालक म्हणून चांगलं ठिकाणी मदतीने काम करतात आदरणीय बाबू, उपस्थित सर्व सभासद, संचालक, पत्रकार, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। मगाशी यमन भाऊनी सांगितलं खरं तर वर्षभर संचालक मंडळावर विश्वास ठेवून आपण त्यांनी काय काम केले त्याचा अहवाल आपल्या पुढं मांडत असताना ही वार्षिक सभा संपन्न होत असते। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एक पारदर्शक कारभार। मी जास्त खोलात जाणार नाही, पण युरोबा पतसंस्थेची स्थापना कशी झाली, काय केलं हे आपण दरवेळेस सांगत असतो किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचं खरं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब पाटील सातत्याने करत असताना पहिल्यापासूनच पिंडस्तोय की सरळ मार्गाने चालायचं, चांगलं करायचं। आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की पतसंस्था आपण म्हणतो सभासदांची, पण मला वाटतं की खऱ्या अर्थानं त्याच्यात केंद्रबिंदू हा ठेवीदार आहे। कारण लोकांचे पैसे घेऊन आपण संस्था चालवतो, पण त्याचा विश्वास मग आपण कोणाच्या विश्वासावर त्या ठिकाणी पैसे ठेवतोय। तर आदरणीय बाळासाहेब पाटील हे संस्थेचे संचालक अध्यक्ष संस्थापक आहेत, त्यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थानं ही पतसंस्था वाटचाल करत असताना त्यांना सर्व
संचालक मंडळ त्या ठिकाणी सहकार्य काम करत असताना त्यांच्यावर ठेवून आपण काम करत असतो आणि म्हणून वर्षाचं काम करतो त्याला खऱ्या अर्थानं मान्यता देऊन सर्व सभासदांना त्या ठिकाणी कळतं किंवा माहिती होते आणि म्हणून एक शासनाच्या नियमाप्रमाणे ही वार्षिक सभा आणि आपण अतिशय विरोबा नागरिक पतसंस्था मगाशी आमचे गणेश पाटील उशिरा आले त्यांनी सभा काय ऐकली नाही पण मागून त्यांनी सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे संस्था चालवत असताना ऑडिट वर्ग ए ठेवत असताना सुरक्षित सगळं काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय म्हणून सातत्यानं ह्या तालुक्यामध्ये एकमेव संस्था असेल की जिथं गरज आहे तिथं मदत करणारी संस्था म्हणजे विरोबा नागरी पतसंस्था आहे हे मला खरं आवडून या ठिकाणी सांगावं लागतं आणि म्हणून मगाशी बरेचसे प्रश्न विचारले आपण प्रश्न विचारले सर अतिशय मला आपण जे प्रश्न विचारले पाहिजेत किंवा आपण संस्थेला वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे परंतु हे सर्व करत असताना संस्थांनी मी विचार करत असते की ज्या ज्या ठेवी आता तुम्ही म्हटले गुंतवणूक केली ह्या संस्था स्थानिक पातळीवर त्यांचे चांगलं कामकाज चांगलं आहे त्याचं आपण म्हणूनच आणि आपल्याला कुठं व्याज चांगलं मिळतंय हाही विचार करून आपल्या ठेवी सुरक्षित करे आहे शेवटी सातत्यानं बाळासाहेब नेमकी थोडेसे संस्था चालवत असताना कडवट वागतात राग आला जवळच्या माणसाला तरी चालेल परंतु शेवटी लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला पात्र राहून आपण त्या ठिकाणी काम करतोय हे सातत्यानं मग एखादं प्रकरण फार भाऊभाऊनी जरी सांगितलं असलं तरी पण ते त्याची छाननी करून शहानिशा करूनच देतात लगेच म्हणत नाही का घेऊन जा त्याच्यामुळं अतिशय चांगलं काम संस्था या ठिकाणी करत असताना संस्थेचा आलेख हा नेहमी सातत्यानं उंचावत नेण्याचं काम ते करत आहेत खरं तर विरोबा नागरी पतसंस्था शाखा लय काढायच्या किंवा लय शाखा काढल्या लय फायदा होतो असं काही नाही परंतु 10 किलोमीटरच्या आतच एक तर शेजारीच नदीच्या पलीकडे आहे खोडद आणि गुंजळवाडी काही लांब नाही म्हणजे 10-7-8 किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी शाखा त्या ठिकाणी काढल्यात कारण याचं की आपलं रोजचं लक्ष त्या शाखेनं सुद्धा राहिलं पाहिजे आपल्या सुद्धा त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्या सुद्धा शाखा आज आपण पाहिलं की शाखा नुसत्या काढतोय मग 2 शाखा लॉसमध्ये जातात 3 शाखा फायद्यामध्ये असतात शेवटी इकडचे पैसे तिकडं तिकडचे पैसे इकडं असं नाही ती संस्था आपण तिथं चालू केली ती योग्य ठिकाणी चालू केली तिथं सुद्धा आपण जर पाहिलं असतं तर अतिशय चांगलं त्या ठिकाणी कामकाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून विरोबा पतसंस्था एक चांगला सभासदांना डिव्हिडंड देते भेटवस्तू देते सगळ्या ह्या गोष्टी करत असताना नेहमी केंद्रबिंदू सभासद मानून आपण ज्या सूचना करतात जे काय असतात व्याज झालं नफा झाला त्याच्यावर तरतुदी चांगल्या प्रकारच्या करतात आपल्याला माहिती आहे गुंतवणूक करावं लागती ती 25% आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं सहकारातले हे सगळे शासनाचे नियम पाळून आपल्याला त्या गोष्टी त्या ठिकाणी करावं लागतात अतिशय काटेकोरपणे हे सर्व संचालक मंडळ आणि अध्यक्ष चांगलं काम करतायत आणि म्हणून विरोबा नागरी सहकारी पतसंस्था एक उत्तम उदाहरण आहे भविष्यकाळात नक्की ते पुढं शाखा कारण हे सहकाराचं जाळं ग्रामीण भागाचा जो आलेख जो उंचावला आहे किंवा ग्रामीण भागाची सगळ्या अर्थाने डेव्हलपमेंट झाली ही खऱ्या अर्थानं छोट्या व्यवसायिकांना पैसे दिले जे अडीअडचणी त्यांना पैसे देणार कारण पूर्वीच्या काळी पैसे मिळत नव्हते सहजाची पतपत संस्थेतून लगेच पैसे जो उपलब्ध होतात व्यवसाय त्या ठिकाणी चांगला करता येतो आपल्याला गुंतवणूक म्हणजे व्यवसाय झाल्यानंतर आपल्याला ती परतफेड चांगली करता येते आणि म्हणून विरोबा नागरी सहकारी पतसंस्था नेहमी अग्रेसिव्ह सगळे त्या ठिकाणी परवा मी विक्रांतची सुद्धा सभा पाहिली त्यांनी चांगले 8-9 वर्षात वाटचाल त्या ठिकाणी केलेली आणि म्हणून एक खंत त्या दिवशी भाऊभाऊंनी मांडली की नारायणगावमध्ये जवळजवळ 40-50 पतसंस्था आहेत या परिसरात नारायणगाव वारवाडींमुळे परंतु काही संस्था बाहेरच्या संस्था नारायणगावमध्ये आल्या आणि नारायणगावमध्ये आमचे जे काही कार्यक्रम असतात किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सहकार्य असतं त्या संस्था त्यावेळेस सहकार्य करत नाहीत परंतु आपल्या स्थानिक संस्था आहेत आपलं एखादी संस्था तोट्यात जाऊन किंवा तिथला काय हे पाहून असं म्हणत नाही आपण परंतु बरेचसे आपली
काही संस्था, म्हणून त्यांना त्यावेळेस सांगितलं की आपण NOC देताना त्यावेळेस आता विचार केला पाहिजे, त्याला अटी शर्ती त्या ठिकाणी लिहून दिल्या पाहिजेत का लोकांच्या हितासाठी संस्था काम करते. आम्हाला कुठं ज्यावेळेस गरज वाटेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं योग्य असेल तिथंच खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडं थोडीशी मदत मागायला जातो. त्यावेळेस नक्की पतसंस्थांनी विरोबाचा आदर्श घेऊन खऱ्या अर्थाने ते केली पाहिजे आणि आपल्या संस्था ज्या गावामध्ये चालतील त्या गावच्या विकासामध्ये थोडाफार. आता पहा, जो शहीद जवान झाला तो आपला अकोले तालुक्यातला आहे, म्हणजे ब्राह्मणवाडा म्हणजे शेजारचाच तालुक्यातला आहे. हा विचार केला नाही, पण ज्यांनी देशासाठी संरक्षणामध्ये शहीद झालाय अशा माणसाचा सुद्धा सत्कार आज त्याचा पाहिला. त्यांचा मुलगा 1.5-2 वर्षाचा आहे. म्हणून असा विचार करून बाकी एक संस्था म्हटली असती ते कुणाले ब्राह्मणवाड्याचे आपलं साय संमत हे काही, पण तो नुसता आपल्या गावापुरता किंवा तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता काम करत नव्हता, तर देशासाठी शहीद झालाय. म्हणून खऱ्या अर्थाने त्याचं या ठिकाणी त्याला मदत करण्याचं काम या संस्थेने या ठिकाणी केलेले. आणि म्हणून विरोबा नागरी सहकारी पतसंस्था असंच कामकाज पुढच्या भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारचं आलेख उंचावर ठेवून सगळ्या गोष्टी ते करतायत. टप्प्याटप्प्याने जे जे पतसंस्था तर वाढवतात, पण जिथं जिथं गरज आहे तिथं मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळाचं किंवा सल्लागार मंडळाचं त्या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो. आपली वाटचाल यशस्वी अशीच पुढं चांगले लवकरात लवकर जे लोकांचं म्हणणं आहे दादा ते आपलं बँकेत रूपांतर कसं होईल असं आपण पाहूया. आणि म्हणजे आपल्याला बाकीच्या अडचणी काही येणार नाही. आणि म्हणून आपण जे कामकाज करताय अतिशय चांगलं कामकाज, वाखाणण्याजोगं कामकाज आहे. नक्की सभासदांचं समाधानकारक काम आपण करताय. म्हणून आज संचालक मंडळाचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खरं तर दादा काल दिवसभर मला फोन माझा रेंजच्या बाहेर होतो म्हणून लागला नाही, परंतु नंतर संध्याकाळी ते आशाताईंना सातत्याने फोन करत होते. यावेळेस त्यांची मिटिंग चुकली, पण परवा दिवशी ते पडल्यामुळं त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं माझ्या वतीने बाळासाहेबांचे 2दा फोन येऊन गेले, तिथेही माझ्या वतीने शुभेच्छा द्या. यावेळेस मी संस्थेला वार्षिक मिटिंगला येऊ शकले नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो म्हणून सांगा. त्यांच्याही वतीनं आपल्या पतसंस्थेला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. विरोबास नागरी सहकारी पतसंस्था या आपल्या पतसंस्थेच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष आणि संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय बाळासाहेबजी पाटे, व्हाईस चेअरमन भास्करजी शिंदे, सचिव सन्माननीय पाटेजी, सर्व संचालक मंडळ आदरणीय संतोषनाना खैरे, बाबूभाऊ पाटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व मान्यवर, विशेषत्वानं उपस्थित असलेले संस्थेचे सगळे मालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार, कर्मचारी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा संपन्न झाली. आणि नाना, जर सभेमध्ये सभासदांनी प्रश्नच नाही विचारले तर 2च गोष्टी असतात, एक तर घाबरून कोणी विचारत नाही किंवा सगळं चांगलं चाललं. त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं पाहुण्यांनी खूप चांगले प्रश्न विचारले. मला पाहुण्यांचं नाव माहीत नाही, शेलार साहेब संस्थेचे हितचिंतक आहेत. खरं तर असे प्रश्न बाबूभाऊ आपल्याला विचारले गेले पाहिजे. आपल्याला काही आपल्या ज्ञानामध्येही भर पडते. आणि दुर्दैवाने काही चुकत असेल ना, ते गुप्त असतं ते सांगायचं नसतं, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. काही गोष्टींची गुप्तता पाळायची असते, नाही तर परत शेलार साहेब म्हणतील तुम्ही सगळं उघड करता. खरं तर काही गोष्टी आपण ज्या पाळाव्यात त्या पाळलेल्या खूप चांगलं असतं. शेलार साहेब मुंबईला असतात मला वाटतं, पण आपल्या संस्थेचे सभासदही आहेत आणि हितचिंतक आहेत, लालबागला असतात. या नवीन ज्या काही सूचना त्यांच्याकडून आलेल्या आहेत त्या निश्चितपणानं आपण विचार करण्याजोग्या आहेत. आदरणीय मंडलिक सरांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलंय. विरोबा परिवार मगाशी संस्थेच्या संस्थापनात किंवा संस्था ज्या वेळेला स्थापन झाली तो काळ प्रतिकूल होता. माझ्या माहितीप्रमाणे नाना 1985 ते 95 या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संस्थेचं जाळं निर्माण झालं, पण त्याच्यातल्या बोटावर मोजण्याजोग्या टिकल्या आणि आज चांगल्या अवस्थेत आहेत. या सगळ्या संस्था ज्या टिकल्यात त्यांनी खूप उत्तम पद्धतीने काम केलं. आपल्यालाही नाना चढ उतार आला, आपल्यालाही अडचणी आल्या, पण त्याच्यावरती मार्ग काढत काढत आज ही संस्था
100 कोटींकडे वाटचाल करते. याच्यामध्ये केवळ संचालक नाही, केवळ ठेवीदार नाही, कर्जदार नाही, कर्मचारी नाही, तर आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा सहभाग असतो. साहेबीरबाईंचं एक वाक्य आजही मला आठवतं, कर्ज देताना आईच्या मायेनं, पण वसूल करताना बापाचा धाक नाही दाखवला तर अवघड आहे. आता मी खात्रीने सांगू शकतो की बाबूभाऊनं दिलेलं कर्ज अडचणीचं 100% होतं, होणार. इथून पुढे आमच्या राजकारणातल्या माणसांची हीच अडचण आहे. जो माणूस राजकारणात आहे त्याला कार्यकर्ता तोडता येत नाही. पण नाना तुमचं राजू भाऊ, भास्कर शेठ, तुम्हाला काय अडचण नाही. त्याच्यामुळं बाबूभाऊ आपल्या शिफारशी कमी करीत चला, डोक्याला ताण नको. बरं त्याचं असं असतंय, कर्ज दिलं एखादा कार्यकर्ता, निवडणूक लागली आम्ही मत मागायला येत, असं काय वसुलीला मला हे केलं तर दाखवतोच तुम्हाला. या सगळ्या अडचणी आमच्या राजकारणातल्या माणसांना असतात. त्याच्यामुळं ज्या ज्या अडचणीत संस्था आल्यात राजकीय माणसांच्या जास्त आल्या, कारण दुखावता येत नाही माणसाला. पण बाबूभाऊंनी देखील कलेने दिलेलं कर्ज वसूल करण्याचं काम सगळं संचालक मंडळ करत असतं. बाबूभाऊंचाही वाटा आहे. मगाशी नाना तुम्ही उल्लेख केला, अनेक संस्था आपल्या तालुक्यामध्ये शेकड्यामध्ये संस्था आहेत, पतसंस्था. पण सगळ्यात जास्त जर सोशल ॲटिट्यूड, सामाजिक बाण जर कोणत्या संस्थेचा असेल तालुक्यामध्ये तर ते विरोबा नागरी सहकारी पतसंस्थेचं आहे. याचा निश्चितपणाने आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. आमचा जो सहकारी संदीप गायकर, जो काश्मीर या ठिकाणी शहीद झाला, खरं तर तसा फारसा संबंध आहे असं मला वाटत नाही, पण रक्ताच्या नात्यापेक्षा देखील जास्त ज्यांच्यामुळं आम्ही इथं सुरक्षित आहोत, ज्यांच्यामुळं आमच्या सीमा सुरक्षित आहेत, त्या कुटुंबातला एक आमचा जवान सहकारी जातो, त्याच्याप्रती आमचं काही देणं आहे, सामाजिक बांधिलकी आहे. म्हणून त्या कुटुंबाला इथं बोलवलं, त्यांचा सन्मान केला नवे. त्याच वेळेला मला वाटतं आर्थिक मदत देखील दिली. हे भान असणं खूप अवघड आहे. पण विरोबा पतसंस्था आपण जर बारकाईनं पाहिलं, काही घटना घडू द्या, अतिवृष्टी झाली तिथं मदत मागितली तिथं द्यायची, अनावृष्टी दुष्काळाची असेल तिथं द्यायची. काही मुलांनी आमच्या चांगलं काम केलं त्यांचा गौरव करायचा, विशेष प्रावीण्य मिळवलं त्यांचा गौरव करायचा. हे सगळ्या गोष्टी म्हणजे याला जे सामाजिक भान आपण म्हणतो ते विरोबाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं आपण ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं की सहकारामध्ये हे पाहिलं गेलं पाहिजे. सहकारावरती आता केंद्राचे, राज्याचे वेगवेगळे नव्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये आपल्यावरती रिस्ट्रिक्शन्स येत आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक पाऊल हे आपल्याला सावधानतेने टाकावं लागते. प्रत्येक रुपया खर्च करताना शासनाचा नियम ते कायद्यात बसते की नाही हे सगळं बघून करावं लागते. या सगळ्या गोष्टी सांभाळून देखील तोडकर साहेब गेले. मला वाटतं 15% लाभांश, भेटवस्तू, सभासद कल्याण निधी, विमा, कर्मचारी कल्याण निधी, या सगळ्या गोष्टी ही तारेवरची कसरत असते. म्हणजे ठेवीदारांकडून ठेवी घ्यायच्या, त्यालाही व्याज द्यायचं, कर्जदारांना कर्ज द्यायचं, मधला जो काही गॅप राहतो किंवा मधला जो व्यवहारातला फरक राहतो त्याच्यामध्ये संस्था चालवायची, त्याच्यातही खर्च कमी करून चालवायची. ही तारेवरची कसरत विरोबा परिवार खूप चांगल्या पद्धतीने ही पतसंस्था करते. त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो. आपण सगळ्या मंडळींनी या संस्थेवरती विश्वास ठेवून जे काय आपले व्यवहार संस्थेमध्ये आपण सगळेजण करत असतो त्याबद्दल तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देतो. कर्जदार, ठेवीदार, हितचिंतक, सभासद, सगळेच कर्मचारी या सगळ्यांच्या माध्यमातून या संस्थेचा विकास झालेला. आणि या पुढच्या काळात नाना, मी आता राजू भाऊंशी बोलत होतो नाना, की पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत आपण ठेवींची 100 गाठलेली असावी किंवा पार केलेली असावी अशा प्रकारचा मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आणि संस्थेच्या आर्थिक भरभराटीला मी माझ्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना सगळे नियम पाळून सगळ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम आपल्या माध्यमातून होतंय. या पुढच्या काळात देखील ते व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. शाखा विस्तारामध्ये मला वाटतं तोडकर साहेब म्हणाले शाखा काढा, पण खूपच शाखा काढून अडचणीत येण्यापेक्षा आहे त्या शाखांमध्ये, शेवटी आपलं कार्यक्षेत्र पुणे जिल्हा आहे, त्याच्यामुळं कर्जदार पुणे जिल्ह्यातला आपला कोणताही आपण त्याला कर्ज देऊ शकतो. त्यामुळं मला वाटतं तशी अडचण नाही. खूप चांगल्या पद्धतीनं आपला हा कारभार आर्थिक शिस्तीत चाललाय. तो या पुढच्या काळात देखील असाच राहावा अशीच आई जगदंबेचरणी, मुक्ताईचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या वाटचालीला मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय गुरु. आणि महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आजच्या ह्या 32व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आणि आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं
मार्गदर्शन करणारे मंडलिक सर, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, त्याचप्रमाणे डॉक्टर डोळे सुजित खैरे, श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष रमेश पाटे, तोडकर साहेब आणि आमचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हेड आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, 365 दिवसामधला फक्त हा एकच दिवस हा संचालकांना प्रश्न विचारण्याचा असतो आणि ते विचारलेच गेले पाहिजे. तुमच्या शंकेचं समाधान होणं हे खूप गरजेचं आहे. परंतु गंमत अशी आहे, एखादा जर आपल्याला डोकं दुखत असलं तर आपण आपल्या गावातल्या डॉक्टरकडेच जातो, मुंबईच्या डॉक्टरकडे जात नाही. ज्या ठेवी ठेवतो त्या ठेवी आपण आपल्या जवळच्या अगदी उपलब्ध होतील ऐन वेळी अशा ठिकाणीच ठेवतो. कधी कधी मोठं कर्ज द्यायचा प्रसंग येतो आणि मग ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागतो. आता ओव्हरड्राफ्ट घ्यायचा म्हटलं का मुंबईला जायचं का, तो इथंच घ्यावा लागतो शेलार साहेब. त्यामुळं आम्ही ठेवीले ठेवतो ते या ठिकाणीच ठेवतो. त्याप्रमाणे सगळा विचार केला जातो की आपल्याला त्याचा परतावा किती मिळतो. तुमच्या ठेवी कुठे हे लक्षात ठेवा, तुम्ही कुठे ठेवता हे लक्षात ठेवा. तुम्ही मुंबई सोडून नारायणगावला काय येता, की तुम्हाला परतावा जास्त मिळतो म्हणून तुम्ही इथे येत आहे, हे परत लक्षात घ्या. त्यामुळं गरज भागणं हे महत्त्वाचं असतं. किती वेळ होतंय त्याचा हिशोब हा नसतो, हे परत लक्षात घ्या. असं तुम्ही सूचना केल्या त्याचं पालन शक्यतो आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं या ठिकाणी करू. आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या ठिकाणी आपण जो महत्त्वाचा सत्कार केला ते शहीद जवान संदीप रायकर यांच्या कुटुंबियांचा. पहलगाम मध्ये जे आपल्या भाविकांना मारलं गेलं जे अतिरेक्यांकडून, आणि त्याचा सर्च म्हणजे त्याचा शोध मोहिमेमध्ये काश्मीरमध्ये या ठिकाणी जो शहीद झाला त्याचा सत्कार होणं गरजेचं होतं. कारण मागच्या वर्षी आपण त्यासाठी 5 लाखाचा निधी आपण काढला होता. त्यावेळी काही झालं नव्हतं, परंतु ह्यावेळी नेमकं झालं आणि तो ब्राह्मणवाड्याचा हा सुपुत्र या ठिकाणी शहीद झाला. वयाच्या 32व्या वर्षी शहीद होणं हे खरं वास्तविक न पटणारी गोष्ट आहे. परंतु भारत मातेचं संरक्षण करताना मला शांत झोप लागण्यासाठी तो बिचारा त्या ठिकाणी शहीद झाला. त्यामुळे असं म्हणणं योग्य नाही की बा तो ब्राह्मणवाड्याचा मग आपला काय संबंध. आणि त्याने असा विचार केला असता तर मग त्या अतिरेकी आपल्यापर्यंत पोहोचले असते. त्यामुळं असा विचार करणं कोणत्या मनाचं ठरेल. त्यांचे वडील 61 वर्षाचे आहेत पांडुरंग रायकर. त्याचप्रमाणे आई जी आहे ती 58 वर्षाची आहे आणि त्यांची पत्नी जी आहे ती फक्त 24 वर्षाची आहे. 1.5 वर्षाचा फक्त मुलगा त्यांना आहे, हे लक्षात घ्या. आणि दुसरं उदरनिर्वाहाचं साधन त्यांना काहीही नव्हतं. मोलमजुरी करून ते पोट भरत होते. आणि मग असं कुटुंब जर वाऱ्यावर सोडायचं का हा प्रश्न आहे. आजपर्यंत शासनाकडून त्यांना तशी काहीही मदत आजपर्यंत मिळालेली नाही. मिळेल तो विषय वेगळा, ते कागदपत्र पूरक होतील मग मिळेल. परंतु तोपर्यंत त्यांनी काय करायचं हा एक विचार करून आज 1 लाखाची मदत आम्ही या ठिकाणी त्यांना केलेली आहे. एक सामाजिक बांधिलकी या हिशोबाने आम्ही ती मदत केलेली आहे. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. फक्त नफा कमवणं हा हिशोब नसून त्या नफ्याचा योग्य रीतीने वापर करणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी आपण या संस्थेच्या वतीनं आपण एक अन्नछत्र सुरू करत आहोत. अजून त्याची संपूर्ण काही हे झालेलं नाही,
परंतु मागच्या वर्षापर्यंत त्याच्यासाठी 65 लाखाचा निधी आपण काढला होता. यावर्षी त्यासाठी 10 लाखाचा निधी आपण म्हणजे जवळजवळ 75 लाखाचा निधी या ठिकाणी आपण तो उपलब्ध करून दिलेला आहे. तो 1 कोटीपर्यंत न्यायचा आमचा एक विचार आहे. त्या 1 कोटीचं जे व्याज येईल त्या व्याजातून अन्नछत्र चालू करायचं. अन्नछत्र म्हणजे काय की ज्याला पोटाला अन्न मिळत नाही, ज्याला कोणी देऊ शकत नाही अशांना ते द्यायचे. आणि ती सुरुवात आपण असं करणार आहोत की जे आपले जे हॉस्पिटल आहे, बाहेरगावून येणारे बरेचसे पेशंट या ठिकाणी असतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, त्याचा सर्वे करून त्यांना या ठिकाणी 2 वेळचं जेवण आणि त्या पेशंटला 2 वेळचं जेवण आणि पेशंटबरोबर असणाऱ्या माणसाचं जेवण असा हिशोब सुरुवातीला आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी नारायणगावचे व्यापारी, नारायणगावचे नागरिक तसंच वारूवाडीचे व्यापारी, वारूवाडीचे नागरिक या ठिकाणी मदतीसाठी आपण त्यांचं घेणार आहोत. त्या ठिकाणी जे आपण त्याच्यावरती मंडळ नेमणार आहोत ते संपूर्ण गावातली लोक असतील, चांगली लोक की ज्यांना सामाजिक बांधिलकी हा हिशोब आहे, त्यासाठी त्यांची आपण या ठिकाणी निवड करणार आहोत. अशा पद्धतीनं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण दरवर्षी 15% लाभांश आणि भेटवस्तू, दिवाळी भेटवस्तू आपण देत आहोत. मला वाटतं भेटवस्तू आणि दिवाळी वाटप या जुन्नर तालुक्यात जर सगळ्यात पहिलं चालू केलं असेल तर आपल्या विरोबा पतसंस्थेने चालू केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आतापर्यंत आपल्या ठेवी आजच्या मितीला 75 कोटी आणि 56 लाखाच्या झालेल्या आहेत. हा टप्पा माऊलींनी सांगितलं की 100 कोटीपर्यंत न्यायचा आहे. अर्थात ती जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे, परत लक्षात घ्या. प्रत्येकानं या ठिकाणी खारीचा वाटा जर उचलला तर आपल्याला अवघड नाही आणि नुसत्या शाखा जास्त काढून उपयोग नाही. त्या शाखावर नियंत्रण राहणं महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणचे कर्मचारी जे आहेत आमचे ते खूप चांगले आहेत. हा जो नफा दिसतोय तो कर्मचाऱ्यांचंच काम असं म्हणावं लागेल, कारण ते जर चांगल्या पद्धतीने काम करतायत. तुम्ही बघा इतर संस्थांचे अहवाल बघा आणि आपला अहवाल बघा, खर्चाच्या हिशोबाने आपण खूप त्यापेक्षा कमी प्रमाणात खर्च करत असतो आणि ते काम कर्मचाऱ्यांचं असतं. अर्थात मंजुरी देणं जर संचालक मंडळाच्या हातात असलं तरी संचालक मंडळ महिन्यातून फक्त एकदा मीटिंग होते. रोज संबंध हा त्या कर्मचाऱ्यांशी असतो आणि आमचे कर्मचारी खूप चांगले आहेत. त्यांच्यामुळे हा नफा दिसतोय आणि त्यामुळे संस्था चांगल्या पद्धतीने चालते, हे एक लक्षात घ्या. या नुसतं संस्था चालवणं आणि त्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे सामाजिक बांधिलकी असते. यासाठी आपण अन्नछत्र चालू करणार आहोतच, तरी पण तरुण पिढीला चांगल्या पद्धतीनं ते चांगल्या मार्गाला लागावेत यासाठी आपण एक या ठिकाणी संस्कार वर्गसुद्धा चालवत असतो. अर्थात त्या ठिकाणी संस्थेचा सहभाग असतो. अध्यात्माची आवड निर्माण व्हावी म्हणून स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो. अशा पद्धतीने फक्त नफा न कमवणे, फक्त सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक बांधिलकी जपणं हा आमचा उद्देश असून या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम राबवत असतो. असो, मी जास्त वेळ घेत नाही. आता मला वाटतं जवळजवळ 1:30 वाजलेत. सर्वांचे पोटात कावळे पोकायला लागलेले आहेत. त्यामुळं आपण आलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. आजच्या सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्वजण उपस्थित आणि मी अधिकचा वेळ घेणार नाही. दादांनी सांगितले 1:30 वाजून गेलाय, जेवायची वेळ झाली आणि सगळ्यांना बराच जवळजवळ 2 तास झाले आपण सगळेजण बसला. अजितदादा एक वर्ग भरलेला असतो, ते 9 ते 0 हे सगळे आकडे तिथे बसलेले असतात आणि 9च्या मनात येतो तो उठतो आणि 8च्या एक कानशिलात लगावतो. 9ला विचारतो काय, म्हटलं काय नाही, मी मोठा आहे म्हणून मी तुला मारलंय. मग वर्गात सगळीच तशी परिस्थिती, 8 7ला मारतो, 7 6ला मारतो, 6 5ला मारतो, असं करता करता 1 0 बशी येऊन टाकतो.
शून्य आपल्या कोपऱ्यात जाऊन बसतो, आता मार खायची वेळ आलेली आहे. परंतु एक मात्र शून्याला मारत नाही, तो त्याला बरोबर घेतो आणि 1चा 10 होतो आणि 10 परत 9च्या याच्यात. तशी परिस्थिती तुमच्या सभासदांमुळं आज संस्थेची आहे. ही सगळे आम्ही सगळे संचालक मंडळी शून्य जरी असतो तर तुम्ही आमच्या बरोबर जोडले गेलात, तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलात, म्हणून आजची ही संस्थेची प्रगती आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचा आभार मानत असताना सभासद आहेत, हितचिंतक आहेत, मार्गदर्शक आहेत, ठेवीदार आहेत, दैनंदिन ठेवीदार आहेत, कर्मचारी वर्ग आहेत, आपल्या सगळ्यांचं मी मनापासूनचा आभार व्यक्त करत असताना विनंती आपल्याला आहे की आपण विश्वासाने आपल्या संस्थेवर पैसे ठेवले आहेत. त्या विश्वासाला तडा जाणार नाही. ही गेली 45-50 वर्ष 65 वर्ष विरोबा मित्रमंडळाची स्थापना आली आणि तेव्हापासून हा विश्वास नारायणगावकरांनी पाहिलाय. त्याच विश्वासावर विरोबानंतर पतसंस्थेची स्थापना आली. 25-30 वर्षात आपली निश्चित स्वरूपात झाली आणि त्या माध्यमातून आजही वडील ज्या पद्धतीने काम करतात त्या विश्वासावरच आपण सगळ्या मंडळींनी पैसे ठेवले आणि त्या विश्वासाला तडा जाणार नाही. हे संचालक म्हणून किंवा पुढच्या पिढीला आपण ही सगळी ज्येष्ठ मंडळी आम्हाला जे शिकवलंय त्या पद्धतीनेच मार्गक्रमण होत राहील आणि त्या पद्धतीनेच संस्थेचा कारभार चालत राहील. हा विश्वास आपल्या सगळ्यांना देत असताना सामाजिक जाणीवेचं भान हे संस्थेने ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना आदर्शवत, मी त्या दिवशी विक्रांतला पण सांगितलं की ठराविक काही संस्था आहेत नाना आपल्या की सातत्याने नारायणगावसाठी काम करतात, वेळ आल्यानंतर नारायणगावसाठी उभं राहतात. ही सगळ्यांपर्यंत हे सगळ्यांना आजही पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या माध्यमातून एक चांगला निधी उभा राहू शकतो, सर्वांगीण एक मीटिंग बोलून, आणि त्या माध्यमातून एक चांगलं उपक्रम आपल्या सगळ्यांच्या वतीने उभा राहू शकतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचं मी मनापासूनच संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.